जय भीम, जय शिवराय मित्रांनो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक म्हणजेच 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. खूप वर्षाच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत देश मुक्त झाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताजवळ स्वतंत्र अशी कोणतीही राज्यघटना नव्हती. देशाचा राज्यकारभार भारतीयांच्या हाती आला होता, पण तो चालवण्यासाठी जी नियमावली वा जे संविधान हवे होते ते भारताकडे उपलब्ध नव्हते. ते संविधान बनवण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अतोनात परिश्रम करून भारतीयाद्वारे एक संविधान लिहिले गेले आणि ते संविधान 26 जानेवारी 1950ला लागू करून भारतीय प्रजासत्ताकाची अर्थातच लोकशाहीची स्थापना करण्यात आली. भारत देश प्रजासत्ताक होण्यापूर्वी देशामध्ये ब्रिटिशांची राजवट अस्तित्वात होती. त्याच ब्रिटिश राजवटीची हुकुमशाही संपविण्यासाठी भारतातील अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. शिवाय आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी अनेक सत्याग्रह आंदोलने केली. देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तींनी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आणि आपल्या कार्यातून नागरिकांना स्वातंत्र्याचे आवाहन केले. यामध्येच नोव्हेंबर 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकार कायदा 1919च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि भारतासाठी घटनात्मक सुधारणा प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिश संसदीय 7 सदस्यीय सायमन कमिशनची नियुक्ती केली. कमिशन अध्यक्ष जॉर्ज सायमन याच्या नावावरून या कमिशनला सायमन कमिशन असे नाव पडले होते. परंतु या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता, ज्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांच्या मनात अधिकच आक्रोश निर्माण झाला. तरीही ब्रिटिशांनी आयोगाच्या रचनेत बदल करण्याचा विचार मात्र केला नाही. त्याऐवजी भारतीयांना स्वतः संविधान तयार करू शकतात हे सिद्ध करण्यास सांगितले. शिवाय 1925 मध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये भारताचे राज्य सचिव लॉर्ड बर्किनहेड यांनी भारतीयांनीच भारतासाठी एक स्वतंत्र असे संविधान लिहून दाखवावे असे एक आव्हानच दिले होते आणि त्या आव्हानाला स्वीकारून प्रथमतः नेहरू संविधान बनवण्यात आले. परंतु या संविधानाला कोणाकडूनही स्वीकृती मिळू शकली नाही. संविधान बनवण्यासाठी दुसरा प्रसंग 1930 मध्ये लंडन गोलमेज परिषदेमध्ये स्वाधीनता आंदोलनकर्त्यांना मिळाला. परंतु आपापसातील मतभेदामुळेच रचनात्मक संविधानाचे कार्य करू शकले नाही. तिसरा प्रयत्न सप्रू समिती स्थापन करण्यात आली, परंतु ही समिती सुद्धा असफल झाली आणि शेवटी भारतीय संविधान लिहिण्यासाठी एक संविधान सभा असावी अशी 1934 मध्ये सर्वप्रथम कल्पना देणारे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या कल्पनेनुसार 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची निर्मिती करण्यात आली आणि 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत संविधान सभेसाठी प्रथमतः निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते. त्यापैकी 292 राज्याचे प्रतिनिधी, 93 हे संस्थानाचे प्रतिनिधी आणि 4 हे दिल्ली मुख्यतः आयुक्त प्रांताचे होते. संविधान सभेमध्ये एकूण 22 समित्या होत्या. त्यापैकी 8 समित्या ह्या प्रमुख समित्या होत्या. संविधान सभेद्वारे 29 ऑगस्ट 1947ला बनवण्यात आलेल्या 7 सदस्यीय मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि या समितीचे कार्य होते भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे आणि त्यानुसारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र परिश्रम करून घटनेचा मसुदा तयार केला आणि 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर केला. मसुद्यावर अनेक चर्चा विमर्श करून संविधान सभेने मसुद्यावर तिसरे आणि अंतिम वाचन करून सुधारित मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी विधानसभेच्या एकूण 284 सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी स्वीकृत केला गेला आणि स्वीकृत संविधानातील 15 कलमे 26 नोव्हेंबर 1949 पासून तत्काळ लागू करण्यात आली. त्यामुळे 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मसुदा समितीने तयार केलेला मसुदा देशाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतो. 26 नोव्हेंबर रोजी स्वीकृत केलेल्या संविधानाच्या तरतुदीनुसार संपूर्ण संविधानाद्वारे 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालविण्यास सुरुवात करण्यात आली
आणि भारत एक प्रजासत्ताक बनविण्यात आला। भारतीय संविधान हे संपूर्णरित्या लोकशाही तत्वावर आधारित आहे, म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन प्रणाली म्हणजेच लोकशाही। आपले भारतीय संविधान विविध जाती, धर्म, वंश, रूढी, परंपरेने नटलेले आहे। संविधानामुळेच संपूर्ण भारत एक संघ आहे। मानवांची मूल्ये जपणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणारे, त्यांची रक्षा करणारे, स्त्री असो वा पुरुष सर्व समान, त्या समानतेचा अवलंब करणारे, एकमेकाशी बंधुभावाने वागायला शिकवणारे आणि प्रत्येक जातीचा, धर्माचा आणि वर्गाचा आदर करणारे भारतीय संविधान खरोखर महाश्रेष्ठ असा सर्वात मोठा महाग्रंथ आहे। संविधान हे एक महत्त्वपूर्ण दस्तावेज असून ते राज्याची तिन्ही अंगे म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ याची स्थिती व शक्ती स्पष्ट करते, त्यांच्या अधिकाराची सीमा निश्चित करून त्यावर नियंत्रण ठेवत असते व व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करीत असते। भारतीय संविधानाला बारकाईने जाणून घेतले तर ते उत्तम मार्गदर्शक आणि अद्भुत प्रवर्तक असल्याचे आपणाला दिसून येईल। भारतीय संविधान निर्मात्यांनी दूरदृष्टीचा विचार करून स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्याचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत केल्याचे दिसून येते। प्रस्तावना ही भारतीय राज्यघटनेचा मुख्य सार असून त्यामध्ये व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता आणि सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्यायाच्या प्राप्तीची हमी देण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ध्येयवादाचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे भारतीय संविधान होय। लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूलतत्वाच्या आधारावर त्यांची उभारणी झालेली आहे आणि यामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता या देशात आमूलाग्र असा सामाजिक बदल घडवून आणणारी राज्य प्रणाली म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आलेले भारतीय संविधान, एक प्रजासत्ताक राज्य या संविधाना माध्यमातून आपण सुरू करत असल्याचे बाबासाहेबांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील आदर्श मूल्याचा मनापासून अंगीकार करूया आणि प्रगत प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्राच्या उभारणीसाठी योगदान देऊया। शेवटी एवढेच, आपल्या देशातील एकात्मता, बंधुता व शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणे वागले पाहिजे। आपला देश आणखी सुजलाम सुफलाम व प्रगत होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न केले पाहिजे। संविधानाचे वाचन करून संविधान म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे। तर चला करूया संविधानाचा आदर, ज्याने दिला आपल्याला जगण्या व शिकण्याचा अधिकार। माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शिवाय आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा। पुनश्च प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत, जय संविधान।